पुणे शहरामध्ये ट्रॅफिकची समस्या बरीच गंभीर आहे। मी काही सांगण्याची गरज नाही, कारण तुम्ही सगळे ते अनुभव करता। पुणे शहराच्या दृष्टीने माननीय देवेंद्रजी आणि स्वर्गीय अजित पवार यांच्या उपस्थितीत मीटिंग झाली होती आणि पुणे शहराला जाम मुक्त आणि प्रदूषण मुक्त करण्याच्या दृष्टीने एक योजना मी त्यांना सादर केली होती। हे 6 प्रकल्प एकंदर 45,000 कोटी रुपयाचे आहेत आणि त्यावेळी हे जेव्हा प्रकल्प मंजूर झाले त्यावेळी माननीय मुख्यमंत्र्यांना आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवारांना मी विनंती केली होती की मला महाराष्ट्र सरकारकडून या प्रकल्पावर जो जीएसटी लागतो 9% तुमच्या अधिकाराचा तो एक्झाम करून द्या आणि लँड एक्विजिशन जर काही लागलं तर ती कॉस्ट तुम्ही बेअर करा आणि या प्रकल्पाकरता जी सँड लागेल, स्टोन लागेल, माती लागेल त्याच्यावरची रॉयल्टी फ्री करून द्या, बाकीचे पैसे आम्ही लावू। साधारणतः या 6 प्रकल्पाची किंमत 45,000 कोटीची आहे। यापैकी आज या सर्व प्रकल्पाचा आढावा पण घेतलेला आहे आणि या सर्व प्रकल्पाचे त्यातले 4 प्रकल्पाचं भूमिपूजन येत्या महिन्याभराच्या आत करण्याचा मी मुख्यमंत्र्यांनाही विनंती केली आहे आणि उपमुख्यमंत्र्यांनाही पण करणार आहे आणि चंद्रकांत दादा पाटलांना सांगितलं की तुम्ही सगळ्यांशी बोलून कोऑर्डिनेट करून भूमिपूजनाची तारीख ठरवा। यातले जे 3 प्रकल्प आहे ते महाराष्ट्र राज्य MSIDC याकरता तोंडात येतं की मी त्याचा संस्थापक अध्यक्ष होतो। MSIDC ही स्थापना माननीय देवेंद्रजींनी केली होती, त्यांना 3 प्रकल्पाचं काम दिलेलं आहे। यातला पहिला आहे पुणे ते शिरूर, हा एलिव्हेटेड हायवे प्रोजेक्ट आहे NH 753F वर। याची लांबी 53.40 किलोमीटर आहे आणि किंमत 7,515 आहे। त्याची निविदा निश्चित झालेली आहे। याच्यामध्ये भाग 1 खराडी ते विठ्ठलवाडी 7.4 किलोमीटर 3 लेअर, खाली 4 लेन, फर्स्ट लेवलवर एलिव्हेटेड कॉरिडॉर 6 लेन आणि दुसरी लेवल मेट्रो करता आहे। भाग 2 विठ्ठलवाडी ते कोंडापुरी 24.14 किलोमीटर 2 लेअर, ग्राउंड खाली 4 लेन आहे आणि फर्स्ट लेवल एलिव्हेटेड कॉरिडॉर 6 लेन। भाग 3 कोंडापुरी ते शिरूर 21.85 किलोमीटर, ग्राउंड खाली 6 लेन आणि फर्स्ट लेवल 2 फ्लायओव्हरचा आहे। 2 किलोमीटर इन राजनगाव अँड 2 किलोमीटर इन कोरेगाव असं याचं हा पहिला प्रकल्प आहे। त्याची निविदा पक्की झालेली आहे। हा 4.5 याची किंमत 7,515 कोटी रुपये आहे। दुसरा आहे पुणे सोलापूर व हडपसर ते यावत, हा एलिव्हेटेड कॉरिडॉर आहे। हा 31.50 किलोमीटर आहे। याची किंमत 5,262 कोटी रुपये आहे। त्याची पण निविदा निश्चित झालेली आहे। हडपसर ते पुणे रिंग रोड 17.70 किलोमीटर 3 लेअर, खाली ग्राउंडला खाली 6 लेन, फर्स्ट लेवल एलिव्हेटेड कॉरिडॉर 6 लेन आणि सेकंड लेवलवर मेट्रो। भाग 2 पुणे रिंग रोड ते शहाजपूर वाडी, हा 7.30 किलोमीटर 3 लेअर, खाली ग्राउंड लेवलवर 4 लेन आणि फर्स्ट लेवलवर एलिव्हेटेड कॉरिडॉर 6 लेन। शहाजपूर वाडी ते यावत हा 6.5 किलोमीटर आहे, ॲट ग्रेड 6 लेन आहे। नंतर तिसरा प्रकल्प जो आहे याची पण निविदा निश्चित झाली आहे, तो आहे तळेगाव चाकण शिक्रापूर, हा NH 548D, हा 53.20 किलोमीटर आहे। याची किंमत 4,000 कोटी आहे। निविदा निश्चित झालेली आहे। यात तळेगाव ते चाकण 25.80 किलोमीटर, ग्राउंड खाली 4 लेन, फर्स्ट लेवलवर एलिव्हेटेड कॉरिडॉर 4 लेन आणि चाकण ते शिक्रापूर हे 27.40 किलोमीटर आहे। त्यात पुन्हा ग्राउंड लेवलवर खाली 4 लेन आणि ॲट ग्रेड जो आहे 28 ते 53 किलोमीटरवर आहे। शिरूर ते नंतर याच्यानंतर आम्ही पुणे ते संभाजीनगर असा द्रुतगती महामार्ग बांधायची घोषणा केली होती। तेही काम मी MSIDCला दिलेलं आहे। या कामामध्ये असं आहे की पुणे ते शिरूर हा रस्ता ऑलरेडी होईल आणि शिरूर ते छत्रपती संभाजीनगर हे टोटल
192.50 किलोमीटर आहे. ही पूर्ण नवीन अलाइनमेंट आहे. एक्झिस्टिंग ग्रीन हायवे आहे. याची किंमत 15,000 कोटी आहे. याचा DPR तयार झालेला आहे आणि हा सगळी जी नगर आहेत, नगर वगैरे अहिल्यानगर आता ज्याला म्हणतात, ते सगळं सोडून बाहेरच्या बाहेर आहे. त्यामुळे पुणे ते संभाजीनगर हे डिस्टन्स 2.25 तासात पूर्ण करता येईल. 2 ते 2.25 तासात. ॲक्सिस कंट्रोल हायवे आहे आणि याच्यामध्ये एक्झिस्टिंग हायवे जो आहे त्याच्यात सुधारणा आहे. त्याच्यात 1500 ते 2000 कोटी खर्च होईल. हा सगळा रस्ता बरोबर 6 लेन कॉन्क्रीटचा व्यवस्थित फ्लायओव्हर वगैरे होऊन होईल आणि मग त्याला जोडून हा नवीन ग्रीन एक्सप्रेस हायवे बनणार आहे. याच्यामध्ये याची किंमत 15,000 कोटी आहे आणि 2,000 कोटी एक्झिस्टिंग हायवे करता लागणार आहे. त्याचबरोबर नाशिक फाटा ते खेड हा 1 वर्षभरापासून हा प्रोजेक्ट मंजूर झालेला आहे. पण हा कॅबिनेटमध्ये ज्यावेळी गेला त्यावेळी कंडिशन टाकली होती की 100% लँड ॲक्विशन झाल्याशिवाय याचा अपॉइंटमेंट डेट द्यायची नाही. त्यामुळे तो अडकला होता. आज त्याची रिव्ह्यू घेतली. ह्या 7,808 कोटी रुपयाचा आहे. टेंडर आम्ही रिसिव्ह करण्याच्या प्रक्रियेत आहोत. आज 2 टेंडर रिसिव्ह झालेली आहेत आणि याच्यात खाली 6 लेन आहे आणि दोन्ही बाजूस 2 लेन सर्व्हिस रोड बनला आहे. म्हणजे 2-2 4 हे 4 लेन आणि 6 लेन म्हणजे असं ते एकंदरीत 10 लेनचा रोड होणार. याच्यामध्ये एकूण 10 लेनवर फ्लायओव्हर 8 लेनचा आहे. लँड ॲक्विशन 93% पूर्ण झालेले आहे. 7% जे आहे त्याच्याकरता थोडा प्रॉब्लेम आहे. आज चर्चा झाली. त्यांनी कुठल्याही परिस्थितीत 25 मार्चच्या आत पूर्ण करायचं कबूल केलेलं आहे. मग याचं हे देईल. मीनवाईल मेट्रोचे MD आहेत. त्यांनी सांगितलं की इथून मेट्रो पण जायची आहे. आज मी त्यांना सूचना केली की याच्यावरच मेट्रो भरती करता आली तर कॉस्ट वाचू शकते. ते आज बसणार आहे. आम्ही स्ट्रक्चर असं तयार करू की एकाच पिलरवर रोड वरती फ्लायओव्हर आणि त्याच्यावरती मेट्रो म्हणजे कॉस्ट वाचेल. ते आज व्हेरीफाय करून घेऊ. याच्यामध्ये नरे ते रावेत एलिव्हेटेड कॅरिडॉर आहे. हा वेगळा रोड आहे 6वा. हा पुणे साताऱ्याचा भाग आहे. हा रिलायन्सकडे टेंडर होता. महत्त्वाचा रोड आहे आणि याच्यात एक्झिस्टिंग रोडला ऑलरेडी सर्व्हिस लेन 1,600 कोटी रुपयाचे आम्ही मंजूर केलेले आहे. हा रोड खूप कॉम्प्लिकेटेड आहे. ट्रॅफिक खूप जास्त आहे. नवले पूल वगैरे याच्यावरच आहे. खूप प्रॉब्लेम आहे याच्यावर. मध्ये चांदणी चौकाचं काम आम्ही पूर्ण केलं आहे. आता याच्यामध्ये हा कोर्टात मॅटर गेला आहे. ॲक्सिस बँक आणि IDFC बँक आहे. त्याचं सोल्युशन काढलं आहे. 15-20 दिवसात त्याचा निर्णय होईल. पण मीनवेल आम्ही या 32 किलोमीटर लांबीवर 6,000 कोटीचा DPR नव्याने तयार केलेला आहे. 1,600 कोटी सर्व्हिस रोड सोडून. तर याचंही काम आम्ही 4 महिन्यात करण्याचा प्रयत्न करणार आहे. याच्यातही 6 लेन फ्लायओव्हर आहे. पुन्हा खाली रोड वरती फ्लायओव्हर त्याच्यावरती ॲडिशनल फ्लायओव्हर किंवा मेट्रो असं त्याच्यावर डिझाईन केलेलं आहे. याची किंमत साधारणतः 6,000 कोटी आहे. एक सातारा कागल रस्त्यावर जे मंजूर केलेली कामं होती त्याच्यामध्ये महत्त्वाची त्यात कोल्हापूर जवळील एलिव्हेटेड कॅरिडॉर 6.22 किलोमीटर 750 कोटी रुपये. एलिव्हेटेड कॅरिडॉर इन कागल सिटी 2.63 किलोमीटर 295 कोटी. एलिव्हेटेड कॅरिडॉर इन उमरज 3.1 किलोमीटर 108 कोटी. फ्लायओव्हर टू कुवरबाव ऑन रत्नागिरी कोल्हापूर रोड हा 1.41 किलोमीटर हा 91 करोड यालाही पण आज मंजुरी दिलेली आहे. याच्या व्यतिरिक्त आज ॲन्युअल प्लॅनमधली जी कामं मंजूर केलेली आहे त्याच्यामध्ये आज टोटल कामं मी यात पुणे विभाग नाशिकची आहे. ही टोटल ही एकंदर 61,850 कोटी रुपयाची आहेत. याच्या व्यतिरिक्त आता जे सांगितले मी 50,000 कोटी त्याच्या व्यतिरिक्त जवळ 1,10,000ची होती. या कामाची मी फक्त तुम्हाला थोडक्यात सांगतो कारण पुणे पश्चिम महाराष्ट्राशी रिलेटेड आहे. नाशिक अहिल्यानगर 152 किलोमीटर 10,000 कोटी. बीड आता आम्ही 19 तारखेला रिसिव्ह करणार आहोत. अहिल्यानगर टू अक्कलकोट 10,000 कोटी. हे 2 सुरत चेन्नईचा पार्ट आहे एक्सप्रेस हायवेचे. हे बीड हे 19/3 म्हणजे याच मार्चमध्ये रिसिव्ह करू.
construction of new slip service road on either side of various location on धुले to पिंपलगाव 273 कोटी हे LOA इश्यू झाला आहे. कन्स्ट्रक्शन ऑफ न्यू स्लीप सर्व्हिस रोड ऑन पिंपरी साडो टू वडपे हे पण आता LOA इश्यूड झाला आहे कुंभच्या दृष्टीने. 6 लेन एलिव्हेटेड कॅरिडॉर टुवर्ड्स कोल्हापूर सिटी कागल सातारा हा 750 कोटी रुपये. 6 लेन एलिव्हेटेड कॅरिडॉर इन कागल सिटी कागल सातारा पॅकेज 1 हा 300 कोटी रुपये. 6 लेन एलिव्हेटेड कॅरिडॉर इन उमरस टाउन कागल सातारा 108 कोटी अप्रुव्हल अंडर बिडिंग. 6 लेन एलिव्हेटेड कॅरिडॉर इन कुवरबाव 1.41 किलोमीटर 91 कोटी रुपये. नंतर डेव्हलपमेंट ऑफ पागोटे टू चौक हे नवीन मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आता आम्ही तयार करतो आहे. म्हणजे अटल ब्रिजवरून तुम्ही निघाले की 1-2 किलोमीटरवरून JNPTच्या मधून एक नवीन हायवे बांधतो आहे पुण्याच्या रिंग रोडपर्यंत. तो बेसिकली पुणे बंगलोर हायवे आहे. त्यातला पहिला पार्ट आता आम्ही अवॉर्ड करतो आहे चौकपर्यंत आणि त्याच्यानंतर चौक ते पुणे रिंग रोड असे 2 पॅकेजेस आहेत आणि पुढे मग बंगलोरपर्यंत नवीन हायवेची अलाइनमेंट पक्की झाली आहे. साधारण मुंबई ते बंगलोर 5 तासात होईल आणि पुणे ते बंगलोर हे 4 ते 4.5 तासात होईल. तर याच्यामधला हा जो पगोटे टू चौक हा पहिला पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे नवीन जुन्या रोडचं नाही म्हणत आहे त्याचं काम 5,000 कोटीचं त्याचं बीड आता आम्ही रिसीव्ह करणार आहोत. 4 लेनिंग ऑफ सांगली कोल्हापूर 1200 कोटी रुपये फ्रेश बीड आता इन्व्हाइट केला आहे. नाशिक फाटा टू आळंदी हे 4,500 कोटी बीड्स रिसीव्ह करतो आहे. आळंदी फाटा टू खेड हे आम्ही आता 3,500 कोटी बीड आता रिसीव्ह करतो आहे. फ्लायओव्हर फ्रॉम ओल्ड पुणे नाका टू सात रस्ता सोलापूर तर याचं सोलापूर सिटीचं आहे हे 1,000 कोटीचं आहे. त्याचंही लँड ॲक्विजिशनचा प्रॉब्लेम आहे. आज चर्चा झाली कमिशनर साहेब होते त्यांनी कबूल केलं आहे की 3 महिन्यात आम्ही करून देऊ. कनेक्टिव्हिटी टू वाधवान पोर्ट याचंही पण बीड आम्ही रिसीव्ह केलेलं आहे. तर हे टोटल जे आहे 18,715 कोटी रुपये. त्याच्यानंतर हे जवळपास आजची सगळी कामं मिळून हे जवळपास 1,10,000 कोटीची आहे. याच्यामध्ये पालखी मार्ग जो आहे हा साधारण 10 ते 11,000 कोटी रुपयाचा जवळपास पूर्ण झाला आहे. त्याचा रिव्ह्यू मी घेतला. आज दिवे घाटाच्या रस्त्याचा आहे. मी पुढल्या महिन्यात स्वतः पुणे ते देहू ते पंढरपूर आणि आळंदी ते पंढरपूर स्वतः या रस्त्यावरून मी जाणार आहे आणि याचं परीक्षण करणार आहे. जवळपास पूर्ण झालं आहे आणि मग प्रधानमंत्र्यांच्या हस्ते याचं उद्घाटन करणार आहे. त्याचबरोबर मुंबई टू गोवा या रस्त्याचं मी काही उद्घाटन करणार नाही कारण याला खूप डिले झालेला आहे. पण मी आता जवळपास 95% काम पूर्ण झालेलं आहे आणि पुढच्या महिन्यात मुंबई गोवा याच्याही पण रस्त्याचं मी 95% काम पूर्ण झालं आहे आणि स्वतः मुंबईवरून गोव्यापर्यंत गाडीत जाऊन याचं परीक्षण करणार आहे आणि उद्घाटन काही करणार नाही कारण फार उशीर झाला त्याला. मलाच संकोच होता उद्घाटन करायचा कारण खूप जुना आहे. दुसरं कात्रज फ्लायओव्हर हा राजस सोसायटी जवळील भूसंपादन काम रखडलं. PMC कमिशनरला आज मी विनंती केली आणि त्यांनी जागा त्वरेने ताब्यात देण्याचा पूर्ण केला. मग कात्रज फ्लायओव्हर पूर्ण होईल. सुरत चेन्नई मार्ग नाशिक अक्कलकोट त्याचीही चर्चा झाली. पुणे साताऱ्याचं पण मी तुम्हाला सांगितलं. ज्ञानेश्वर पालखी मार्गातही सांगितलं. नंतर खंबाटकी घाटात मीच टनेल बांधली होती. मी जेव्हा 95-2000ला होतो तेव्हा एकदा महाबळेश्वरला मिटिंगला चाललो होतो तेव्हा टँकर आडवा झाला होता आणि मी 8 तास रोडवर थांबलो होतो आणि त्यावेळी ते टनेल व्हायबल नव्हती. किर्लोस्कर कन्सल्टंट होते. त्यांना महाबळेश्वरला बोलावलं आणि एक रस्ता जाण्याकरता जुन्या रोडवर आणि एक टनेल असं केलं होतं. आता नवीन ट्विन टनेल तयार केलेली आहे आणि आता ती टनेलमधला एक पाटा सुरू झालेला आहे आणि दुसराही पण आता मार्चपर्यंत पूर्ण होईल. त्यामुळे हा खंबाटकी टनेल देखील पूर्ण होईल. पुणे सातारावर बरेच मार्ग आहेत अडचणी आहेत त्याच्या सोडवण्याकरता आम्ही मागे लागलो आहे. सध्या कोर्टात केसेस आहेत
तर साधारणतः पुण्याला जोडणारा पुण्याचा रिंग रोड हा महाराष्ट्र सरकार बांधत आहे. नंतर पुणे मुंबई हा दुसरा द्रुतगती महामार्ग, यात आम्ही 100 मीटर जागा घेतली आहे. म्हणजे आम्ही हा 16 लेनपर्यंत बांधू शकू. त्यातलं पहिलं पॅकेज अवॉर्ड झालेलं आहे जे चौकपर्यंत आहे आणि त्यानंतर 2 पॅकेज आता पुढे त्याचा अलाइनमेंट आणि अध्ययन सुरू आहे. आणि त्याच्यानंतर मग पुण्याच्या रिंग रोड नंतर मग बंगलोरपर्यंत त्यात 202 किलोमीटर महाराष्ट्रात सीमा आहे आणि पलीकडे मग ते हा फलटणच्या मागून तिकडनं जाणार आहे, ती कर्नाटकमध्ये आहे. तर एकंदरीत या रोडमुळे पुणे मुंबई हायवेवरची गर्दी कमी होईल. नंतर वेस्टर्ली बायपास माझ्या काळातच बांधला होता आपण मुंबई पुणे हायवेला, तेव्हा मी पुण्यातले रस्ते MSRDCकडनं बांधून दिले होते कॉर्पोरेशनचे हायवेला कनेक्टिव्हिटी करण्याकरता. आता ती सर्व्हिस रोडही आम्ही मंजूर केले आहे 1600 कोटीचे आणि आता पूर्ण या रस्त्याला पुणे साताऱ्याला 6000 कोटीचा DPR तयार करून त्याच्या कामाचा पुढे लवकरच मार्ग काढून आम्ही सुरू करू. त्यामुळे त्या रस्त्यावरचा ट्रॅफिक कमी होईल. मग दुसरा मार्ग आहे पुणे सोलापूर. तर तो जो आहे त्याच्याबद्दल आता MSRDCला काम दिलेलं आहे. नंतर पुणे ते नगर शिरूरपर्यंत ते दिलेलं आहे. मग तळेगाव ते चाकण शिक्रापूर ते त्यांना दिलेलं आहे.